आता अंड्यांचं महत्त्व बघूया। तर प्रथिनांव्यतिरिक्त अंडे हा जीवनसत्वे, खनिजे, निरोगी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंटचे सर्वोत्तम स्रोत आहे। अंड्याचा पांढरा भाग जवळजवळ फक्त प्रथिने असतो, परंतु पिवळ्या रंगाचा समावेश असलेली संपूर्ण अंडी इतर अनेक पोषक द्रव्ये देखील प्रदान करतात। स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी अंडी देखील आवश्यक आहे। एक मोठे अंडे जवळजवळ 6 ग्रॅम प्रथिने प्रदान करू शकते, ज्यामुळे ते एक कॉम्पॅक्ट आणि पोषक तत्वांनी भरलेले पर्याय ठरते। ते चवदार आणि सहज उपलब्ध असले तरी अंडी शाकाहारी, केटो आणि पॅलिओसह सर्व प्रकारच्या आहारात समाविष्ट केली जाऊ शकतात। अंड्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि चवीलाही उत्तम असते। आता पनीर बद्दल माहिती बघूया। शाकाहारी आणि मांसाहारी लोकांना पनीर खूप आवडते, कारण त्यात फॅट्स आणि कॅलरीज कमीच असतात, त्यात प्रथिनेही जास्त असतात। पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, विटॅमिन B12, विटॅमिन B2 आणि इतर विशेष पोषक घटक देखील भरपूर प्रमाणात असतात। 100 ग्रॅम पनीरच्या ब्लॉकमध्ये 26 ग्रॅम प्रथिने असतात, जी तुम्हाला संपूर्ण दिवस पोट भरलेले राहण्यास आणि निरोगी वजन कमी करण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असतात। पण अंड्याच्या तुलनेत पनीरमध्ये कमी जैव उपलब्धता असते, परंतु ते कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या उच्च डोसची भरपाई करते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य आणि एकूणच कल्याण सुधारते। दुग्धजन्य पदार्थ असल्याने पनीरमध्ये उत्तम पोत आणि सौम्य चव देखील असते, जी लोकांना आवडते। अंडी आणि पनीर दोन्हीमध्ये जवळजवळ सारख्याच प्रकारचे पोषक घटक असतात, त्यामुळे तज्ज्ञांच्या मते येथे कोणीही स्पष्टपणे विजेता नाही। पण दैनंदिन आहारात पनीर आणि अंडी दोन्ही समाविष्ट करावे की नाही, हे प्रत्येक व्यक्तीच्या आहारातील पसंती आणि वैयक्तिक चव, शरीराच्या गरजा आणि निवडीवर अवलंबून आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली बरं? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।